ओम नमो भगवते वासुदेवाय। ब्रह्मदेवांनी भगवंताची दीर्घ काळपर्यंत तपस्या केली. कारण जेव्हा त्यांना विचार पडला की आपण आता सृष्टी कशी रचावी, त्यावेळेला असे चिंतनमग्न असताना आसमंतातून त्यांना त आणि प अशी लागोपाठ दोन अक्षरं दोनदा ऐकायला मिळाली. त्याच्यावर जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्याला तप करण्याची आज्ञा झालेली आहे. ते बघायला लागले आजूबाजूला कोणाचा आवाज आहे हा, पण त्यांना तसं कोणी दिसलं नाही. पण ती भगवंतांचीच आज्ञा असं समजून त्यांनी दीर्घ काळपर्यंत तप केलं. आणि एकाग्र चित्तानं तप करत असताना आपले प्राण, आपलं मन, आपलं कर्मेंद्रिय, आपली ज्ञानेंद्रिय या सगळ्यांना आपल्या स्वाधीन ठेवून इतका वेळ तप केलं की ती जी काही सृष्टी निर्माण करायची आहे त्या सृष्टी निर्मितीसाठी आपल्याला आता पुरेसं बळ मिळेल. आणि अशा या तपश्चर्येमुळं भगवंत त्यांना प्रसन्न झाले आणि भगवंतांनी त्यांना आपलं निवासस्थान दाखवलं, आपला लोक दाखवला. आणि त्या लोकाचं वर्णन महर्षी व्यास पुढे करतायत की भगवंताचं निवासस्थान असलेला तो जो लोक आहे तो अतिशय श्रेष्ठ आहे, दिव्य आहे, अंतिम आहे. त्याच्या पलीकडे अन्य कुठलाही लोक नाही. बाकीचे जे लोक आपल्याला माहिती आहेत स्वानंद लोक आहे, ब्रह्मलोक आहे, आणखीन काही अन्य लोक आहेत, हे सगळे त्याच्या अलीकडे आहेत. आणि भगवंताचा जो लोक आहे ते जे निवासस्थान आहे हे सर्वात शेवटी आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्या लोकामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे क्लेश अस्तित्वात नाहीत, कुठल्याही प्रकारचा मोह पडत नाही आणि कुठल्याही प्रकारचं भयही वाटत नाही. कारण क्लेश काय, भय काय किंवा मोह काय कधी पडणार, कधी वाटणार, कधी अनुभव येणार? ज्या वेळेला दुसरा कोणीतरी तिथे असेल, माझ्यापेक्षा दुसरा जर कोणी तिथे आहे असं मला वाटलं तर त्याच्यापासून मला काहीतरी क्लेश वाटेल, त्याच्यापासून मला काही भय वाटू शकेल किंवा त्याच्या बाबतीत मला मोह निर्माण होऊ शकेल. पण भगवंताचा हा जो लोक होता तिथे कुठल्याही प्रकारे ना क्लेश होते, ना भय होतं, ना मोह होता. कारण तिथे भगवंत एक भगवंतच होते. शिवाय ज्यांना कोणाला एकदा जरी थोडस जरी त्या भगवंताच्या निवासस्थानाचं त्या लोकाचं दर्शन घडलं तरी अन्य सर्व देवता त्या व्यक्तीचं वारंवार वर्णन करत राहतात, स्तुती करत राहतात, कौतुक करत राहतात, प्रशंसा करत राहतात. त्या लोकांचं वर्णन करताना व्यास महर्षी म्हणतात की तिथे ना रजोगुण आहे ना तमोगुण आहे. एवढंच काय, रजगुण आणि तमोगुण ज्याच्यात मिसळ आहे असा सत्वगुण सुद्धा नाही. सामान्यतः सत्व रज तम या त्रिगुणांनी सगळी सृष्टी बनलेली असते. पण भगवंताचं निवासस्थान जिथे आहे तिथे रजतमांचा तर प्रादुर्भाव नाहीच, अस्तित्वच नाही. पण त्यांनी मिश्र असलेला सत्वगुण सुद्धा नाही, सत्वाच्याही पलीकडचं असं ते निवासस्थान आहे. तिथे कुठल्याही प्रकारे काळाचा प्रभाव पडत नाही, काळाची डाळ इथे शिजत नाही, ना कुठल्याही मायेच्या शक्तीचा तिथे प्रभाव पडतो. कारण मायेचा जर प्रभाव पडायचा म्हटला तर तिथे काही ना काहीतरी आवरणाचा भास होईल. जे जसं नाही ते तसं आहे असं वाटणं ह्याला माया म्हणतात. मग तिथे काहीतरी भ्रम निर्माण होईल, भास निर्माण होतील. असलेली वस्तू अन्य रूपानं दिसणं ही सुद्धा मायेची शक्ती आहे. तेव्हा अशा कुठल्याही प्रकारची मायेची शक्ती तिथे अस्तित्वात नाही आणि आपला प्रभावही टाकू शकत नाही, असा तो दिव्य लोक आहे. तिथे जे भगवंतांचे पार्षद निवास करतात, वास करतात, राहतात, त्यांचे जे निकटवर्तीय अंतःसहचर आहेत त्यांचं सुद्धा वर्णन करताना
व्यास महामुनी म्हणतात की हा पार्षदांचं देव आणि दैत्य, सुर आणि असुर हे दोघे त्यांचं पूजन करतात, त्यांची भक्ती करतात. आणि ते जे पार्षद आहेत त्यांचं शरीर जरी सावळं वाटलं तरी त्यांचं मुख मात्र शतदल कमलासारखं तेजस्वी आहे. डोळे कमलाच्या दळासारखे आहेत. पिवळ्या रंगाचं वस्त्र त्यांनी धारण केलेलं आहे. अंगांगातून सौंदर्याच्या राशीच्या राशी ओसंडून वाहत आहेत. संपूर्ण देहयष्टी अत्यंत कोमल दिसतीये. आणि सगळ्यांना 4-4 हात आहेत. ते स्वतः तर अत्यंत तेजस्वी आहेतच, शिवाय त्यांच्या मस्तकावर मणी जडवलेला सोन्याचा अत्यंत प्रभामय असा मुकुटही आहेत, आभूषण सुद्धा आहे त्यांनी धारण केलेलं. त्यांच्या चेहऱ्यावरनं प्रवाळ वैदुर्यमणी आणि कमळाचे जे तंतू असतात, सफेद स्वच्छ तंतू, त्यांच्यासारखी छटा त्यांच्या चेहऱ्यावर झळकते. कानांमध्ये कुंडल आहेत, मस्तकावर मुकुट आहे, कंठामध्ये अनेक प्रकारच्या माळा आहेत. तो लोक कसा दिसतोय सांगू का म्हणाले की अभ्राच्छादित आभाळ असावं, सावळ्या काळ्या मेघांनी आच्छादलेला आभाळ, आणि त्याच्यात चटकन एखादी वीज चमकून जावी, त्याच्यामुळं जशी आकाशाला शोभा येते तसा तो लोक शोभून दिसतोय. आणि त्या लोकांमध्ये जो प्रकाश आहे, सुंदर तरुणींच्या अंगाची जी कांती असते त्या कांतीचाच जणू प्रकाश पडावा अशा प्रकारचा प्रकाश तिथे आहे. आणि अशा प्रकाशाने युक्त असलेले महात्मे सुद्धा आपल्या दिव्य अशा तेजोमय विमानाने तिथे फिरतायत. त्या विमानांची सुद्धा कांती त्या लोकांवर पसरलेली आहे. हा जो लोक आहे त्याला वैकुंठ लोक असं म्हणतात. आणि ह्या वैकुंठ लोकामध्ये लक्ष्मी अत्यंत सुंदर असं रूप धारण करून आपल्या नाना प्रकारच्या विभूतींद्वारे भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करत राहतात. लक्ष्म ह्याचाच अर्थ मुळात आहे खूण, चिन्ह. भगवंताची जर खूण कुठली असेल तर ती लक्ष्मी आहे. भगवंत नेहमी मागे राहतात आणि लक्ष्मीला पुढे करतात. काही ठिकाणी वर्णन आहे की लक्ष्मी भगवंताचे पाय चोलत बसते. पण भगवंताचा भाव असतो की सामान्य माणसं लक्ष्मीला पुढे केलं की ते तिला भुलतात, म्हणजे ते आपल्यापर्यंत पोहोचून येत नाही. पण ते लक्ष्मीकडे सुद्धा उदासीन दृष्टीने बघतात, तेच केवळ भगवंतापर्यंत पोहोचू शकतात. काही वेळेला ते एखाद्या झोपाळ्यावर झुल्यावर बसतात आणि लक्ष्मी माता भगवंताच्या लीलांचं गायन करत असतात. आणि त्यावेळेला त्यांच्या सौंदर्यानं आणि त्यांच्या अंगगंधानं सुगंधानं उन्मत्त होऊन भोरे त्यांच्या आजूबाजूला गुंजारव करत असतात. ब्रह्मदेवांनी बघितलं की ह्या सगळ्या दिव्य लोकांमध्ये सगळ्या भक्तांचे रक्षक साक्षात लक्ष्मीपती, यज्ञपती एवढंच नव्हे तर विश्वपती असलेले भगवान महाविष्णू विराजमान आहेत. सुनंद, नंद, प्रबळ, अर्हण इत्यादी मुख्य असे पार्षदगण भगवंताची सेवा करतायत. आणि पुढे त्यांना काय काय दिसलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.